जसं एखादं जे आहे ते गिलासामध्ये पाणी पूर्ण भरलेलं आहे, काठोकाठ भरलं नाही का, तशासारखं मन ह्या कृष्णेनं काठोकाठ भरलेलं आहे आणि ते जोपर्यंत खाली होणार नाही तोपर्यंत त्याला शांती मिळणार आहे का? पूर्ण शांती मिळणार आहे का? तर त्यांनी जे आहे हे मनाला खाली करणं सुरू केलं. मला असं वाटतं की त्यांनी आपल्या मनात जेवढ्या काही जे आहे त्या कृष्ण आहे त्या सगळ्या त्यांनी काय केल्या, खाली केल्या. म्हणजे एकही रक्तीभर सुद्धा त्यांनी आपल्या मनात कृष्णा ठेवली नाही. न पदार्थाची कृष्णा आहे, ना व्यक्तीची कृष्णा आहे, ना पदाची कृष्णा आहे, ना प्रतिष्ठेची कृष्णा आहे, कुठल्याच गोष्टीची नाही. त्यांनी पूर्ण आपलं मन रिकामं केलं, खाली केलं आणि ही खाली करण्याची प्रक्रिया म्हणजे बुद्ध होण्याची प्रक्रिया आहे असं मला वाटतं. आणि याची जी आहे आपल्या जीवनामध्ये फार मोठी उपयोगिता आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट जी आहे, ही जी विधी आहे, या विधीचा आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो. कारण आपलं मन सुद्धा खूप गळून आहे, रागाने भरलेलं आहे, द्वेषाने भरलेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर मनामध्ये घुसली ना तर ते निघतच नाही बाहेर, असं झालेलं आहे. पण हे लक्षात घ्या, म्हणजे एवढ्या गाठी आहेत मनामध्ये की मनुष्य जे आहे ते मरतपर्यंत त्या सोडत नाही, आहे की नाही? इतकं जे आहे ते जीवट आहे मनुष्य. एखाद्याला समजा एखादा अपशब्द बोलला तर तो असा धरून नाही की तो सोडणार नाही, आहे की नाही? गोष्ट बरोबर आहे की नाही? म्हणजे मरतपर्यंत तो सोडत नाही बरं का. तर हे बुद्ध होण्याच्या प्रक्रियेपासून हे आपण गोष्ट चांगल्या पद्धतीने घेऊ, याचा आपल्याला लाभ होऊ शकतो. म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थापासून आपण काय शिकलं पाहिजे? बोधिसत्व सिद्धार्थाने या गाठी ज्या मनामधल्या होत्या त्या सोडल्यात त्यांनी. तर ही गोष्ट आपण शिकलं पाहिजे, आपण हे करू शकतो आपल्या जीवनामध्ये. ज्या ज्या गाठी असतील आपल्या मनामध्ये, जे जे विराग असतील, ते सगळे आपण काय केले पाहिजे? सोडले पाहिजे. याने आपलं भलं होऊ शकतं, याने आपलं कल्याण होऊ शकतं, याने आपल्या मनाला दिलासा, लाभ, आनंद, प्रसन्नता येऊ शकतं. तर हा त्याचा जे आहे ते प्लस पॉइंट आहे. मला असं वाटतं हा लाभ आहे आपल्यासाठी. दुसरं कसं आहे की भगवान गौतम बुद्धांनी हे केव्हा सोडलं? जेव्हा त्यांनी जाणलं तेव्हा सोडलं, जाणल्याशिवाय सोडत नाही. तर हा मार्ग कसा आहे? जाणण्याचा मार्ग आहे. म्हणून याला जे त्यावेळेस नाव दिलं ज्ञान. ज्ञान म्हणजे जाणणं. ज्ञान म्हणजे आताचा शब्द आहे त्याला ज्ञान म्हणतो, नाही का? तर ज्ञान हे जाणण्यातून प्राप्त होते. जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. तर जाणण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत कोणती आहे जाणण्याची? पहिली पद्धत आहे या कानानं ऐकून जाणायचं. म्हणजे आपले जे काही गुरुजन आहेत, आपले आचार्य आहेत, आपले जे आहे ते कल्याण मित्र आहेत, जे आपल्याला चांगला मार्ग दाखवू शकतात त्यांचं ऐकायचं. तर ऐकल्यानं माणूस जाणू शकतो, लक्षात घ्या. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धांनी पहिले काय केलं? कोणता संघ तयार केला? आता पंडितजी आपल्याला म्हटलं कोणता संघ तयार केला? सावक संघ. सावक म्हणजे काय? ऐकणारा संघ, म्हणजे ऐकणारे. आता ही पद्धती जी आहे ती तेव्हापासून झालं. तुम्ही सगळेजण बसले चुपचाप बसून आहे, तोंड बंद, हाताची घडी आणि तोंडावर बोटच दिसत नाही का? तर तशासारखं जे आहे तुम्ही सगळं चुपचाप बसून ऐकून राहिलेले आहे. तर ऐकण्याची पद्धती तिथून सुरू झालेली आहे. समजले की नाही? समजले? जास्त वेळ नाही घेणार कारण काय आहे कोणाची हे पण आहे. पण मला असं वाटतं की थोडंसं गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे. तर ऐकण्याची परंपरा जी आहे तिथून सुरू आहे, सावक संघ. तर कारण त्यांना समजलं, त्यांना उमगलं, त्याच्यामुळे ते सांगून राहिलेले आहेत. आणि तुम्ही ऐकून राहिलेले कसं ऐकायचं आहे? तर ते म्हणाले हृदयाचा कान करून ऐकायचं, म्हणजे मनापासून ऐकायचं. हृदयाचं कान करून ऐकायचं म्हणजे कसं? मनापासून ऐकायचं. त्यांनी काही सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या कामाच्या आहे का नाही कामाच्या आहे याचा विचार नाही करायचा वाटलास. कारण तुझा जो बुद्धी आहे, तर समजा भंतीजींनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कामाच्या आहेत का नाही कामाच्या आहेत, आपण तुमचा विचार करायचा आणि ऐकायचा. तर ऐकल्यानं जे आहे ते माणसाला जाणता येतं. ठीक आहे. दुसरी कोणती विधी आहे जाणण्याची? दुसरी विधी आहे ती आहे ध्यान करण्याची. ठीक आहे. म्हणजे स्वतःच्या प्रज्ञेनं, स्वतःच्या यानं जाणणं, आहे की नाही? तर ध्यानातून जे आहे ते जाणता येतं.
कामाचा आपला विचार नाही आहे, हे कामाचं चिंतन नाही आपल्याला, हे त्यांनी काय केलं, जाणलं. कशाच्या जाणलं, ध्यानामध्ये जाणलं. बसले एका ठिकाणी आणि जाणण्याची प्रक्रिया सुरू झाली. ती अखंड चालत राहिली आणि जाणता जाणता त्यांना असं कळलं की आपल्या याच्यामध्ये किती मिथ्या गोष्टी होत्या, किती बिना कामाच्या गोष्टी होत्या, ज्याला काही आधार नव्हता, ज्याला काहीही जे आहे ते बेसलेस गोष्टी. ठीक आहे, विनाकारण आपण ते गोष्ट धरत होतो आणि त्या गोष्टींना आपण काय करत होतो, त्याच गोष्टीमध्ये घुमत होतो, नाही का. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण सुद्धा आपल्या एकांतामध्ये बसा, थोडेसे डोळे लावा, ध्यान करा. तुम्हाला सुद्धा कळेल की तुमच्या मनामध्ये किती बिनापुराच्या गोष्टी आहेत ज्या आपण त्याला खरं मानतो. ते वास्तविकता खरं असते का, नसते, परंतु त्याला खरं मानून जे आपण त्याच्यातच घुमत राहतो, नाही का. जसं आघात आल्यानंतर कसं घुमते माणूस, कशासारखं जे आहे ते घुमत राहतो. तर ते कसं जे आहे ते कळलं त्याने स्वतःच्या बुद्धीनं. आणि तिसरी जाणण्याची पद्धती कोणती आहे, ते आहे ठोकर लागल्यावरती जाणं. जेव्हा आपल्याला कळतं की बाबा हे जे आहे ते कोणी सांगतात सारे जण, नाही का, की असं असं नाही, बरोबर आहे, तरी सुद्धा आपण ऐकत नाही, तेव्हा आपल्याला ठोकर लागतं आणि ठोकर लागल्यावरती सुद्धा आपण जाणतो. तर जाणण्याचा मार्ग, जाणण्यातूनच जे आहे ते आपल्याला हे होतं. तर ते होण्यासाठी जे आहे, जसं जसं या गोष्टी आपल्याला म्हणजे आपण आपल्या आचार्यांचं ऐकलं तर आपल्याला जाणण्याचा मार्ग खुला होतो. तर आपल्यालाही काय होतं, ह्या गोष्टी या प्रक्रियेतून आपले डोळे उघडतात. हे लक्षात घ्या. हा, काय उघडतात, डोळे उघडतात. जन्म आल्यानंतर एकदा डोळे उघडतात, त्यांना आपण पाहतो, ते झाले आपले चामड्याचे डोळे. परंतु दुसरे आहेत प्रज्ञेचे डोळे. ते केव्हा, जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टीला काय सही आहे, काय गलत आहे, काय कामाचं आहे, काय कामाचं नाही आहे, काय हिताचं आहे, काय हिताचं नाही आहे, काय सुखाचं आहे, काय सुखाचं नाही आहे, आपल्या कोणत्या प्रगतीचं आहे, कोणतं नाही आहे, हे जाणण्याची बुद्धी. आणि हे बुद्धी जाणत असताना जे आपले डोळे उघडतात ते खरे डोळे आहेत, आपल्या जीवनाला उघडलेले खरे डोळे आहेत. त्याला म्हणतात त्या काळामध्ये भगवान गौतम बुद्धाने काय म्हटलं, चक्षु उत्पादी, चक्षु उत्पन्न. आणि हे चक्षु जे आहे ते काय आहे, हे जेव्हा डोळे उघडतात तेव्हा ते ज्ञान, तेव्हा जे ज्ञान मिळतं ते खरं ज्ञान आहे. डोळे उघडल्यावर तेव्हा त्यांनी म्हटलं याद उत्पादी, ते ज्ञान जे आहे ते पहिल्या उत्पादी प्रज्ञेकडे देते. ही प्रज्ञा काय करतं, प्रज्ञा जे आहे ते अज्ञानाला, अंधकाराला कापायला लागते. ती काहीच ठेवत नाही, नाही का. म्हणजे जसं शेतामध्ये शेतकरी तण वाढलं तर त्या तणाला कापते, तशी हे प्रज्ञेचं ज्ञान आपल्या मनामध्ये असलेल्या अविद्येला कापतं. आणि त्याला नंतर काय म्हणतात, तेव्हा खऱ्या अर्थानं समजायचं की प्रज्ञा उत्पन्न झाली, पहिल्या उत्पादी, विद्या उत्पादी. प्रज्ञेतून जी काही उत्पन्न होतं ती आहे विद्या. आणि मग विद्यानंतर काय आहे, आलोक उत्पादी, आलोक उत्पन्न, प्रकाश उत्पन्न. तो आहे बुद्धत्वाचा प्रकाश. मला असं वाटतं माझ्या बुद्धीला जे कळतं, तर या पद्धतीने जे आहे ते आपण प्रकाशाचे जे आहे ते काय करणारे लोक आहोत, प्रकाशाचा अनुगमन करणारे लोक आहोत, प्रकाशाकडे जाणारे लोक आहोत, है की नाही. की आम्ही हे जाणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणार. हा बौद्ध पौर्णिमा जे आहे पूर्ण चंद्र होण्याची प्रक्रिया आहे ना. पौर्णिमा वैशाख पौर्णिमा पूर्ण चंद्र झाला म्हणजे पूर्ण प्रकाश. रात्रीच्या वेळी चंद्राचा पूर्ण प्रकाश जे आहे हे काय आहे, त्याचं निमित्त आहे, ते सिंबल आहे. तर आपलं जीवन जे आहे ते अंधारात असलेलं जीवन आहे. आणि जेव्हा आपण बुद्धाच्या मार्गाला जातो तेव्हा आपलं जीवन काय होते, प्रकाशित होते, पूर्ण प्रकाशित होते चंद्रासारखे. आणि त्या पद्धतीने जे आहे आपल्या जीवनाला शोभा आहे. मला असं वाटतं की आजच्या प्रसंगी जे आहे आपण ह्या गोष्टी म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या पूर्व संध्येला काय केलं पाहिजे, या गोष्टी समजून घेतलं पाहिजे. आणि सदाचाराची कास, चांगल्या जीवनाची कास आपण काढली पाहिजे. हे लक्षात घ्या. आपल्या स्वतःला, आपल्या मुलाबाळांना, आपल्या परिवाराला, आपल्या समाजाला जेवढं होतं तेवढं आपण काय केलं पाहिजे, चांगलं बनण्याची, चांगलं होण्याची सवय लावली पाहिजे. आणि ते चांगलं होण्यासाठी, चांगलं बनण्यासाठी ते
ते भगवान गौतम बुद्धांनी कोणतं ठिकाण निर्माण केलं? कोणतं ठिकाण निर्माण केलं? विहार निर्माण केलं. विहारातून संस्कार चांगले मिळतात आणि म्हणून आपण विहाराचे काय झालं पाहिजे? साधक झालं पाहिजे, उपासक झालं पाहिजे, उपासिका झालं पाहिजे, निरंतर येणारे झालं पाहिजे. आपल्या स्वतःला आणा, आपल्या कुटुंबाला आणा, परिवाराला आणा. आता हा बुद्ध पौर्णिमेचा जो उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आणि यातून जे आहे ते मनावरती चांगले संस्कार प्राप्त होतात, आपल्या मनाला लागतात आणि आपलं मन प्रकाशाकडे जायला लागतं. मला असं वाटतं की एवढं पुरेसं आहे आजच्या प्रसंगी. आपण सर्व जे आहे बुद्धत्वाच्या प्रकाशात